किती मासे गावले इथं? या जागेबद्दल तुम्ही काय सांगू शकता का आपल्या ऑडियन्सला? सांगण्यात एकच आहे की व्हिजिट करा. काळा अजगर बघा दगडावर पडलेला. व्हिजिट करा आणि या काळ्या अजगरापासून सावध राहा. अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? सांगू इच्छितो की हा निसर्ग पहा. हे निसर्ग पहा, हे गाव पहा. इथं आपण मच्छी फिशिंग वगैरे करू शकतो ना या साईडला? चाललेली हे कोणतरी काय म्हणताय? आता मला त्या आलो का मला दमच छाटा नव्हता इथं. हे काय इथं मग हे जम छटा काय दिसायचं का आलं तर कुणी नाही ह्याच्यामुळे हे दाढी घालून शिरलो होता. तसं नाही चिरायचं आहे ना. तसला पण करायचं नाही कधीच. कधी मोकळं झालं मोकळं आहे ना. मोकळं शिरायचं बोलते. पाणी धरलं काय करशील तू? तेच की पाणीच धरलं होतं ना. मग किती पोहून सगळ्यात पाणी महत्वाचं. पाठव मोबाईल काय त्यांना पाठव का माशाचं पुरशील डागाच हे डाग तुम्ही मुंबईनं आणलेलं आहे ते 6,000 गेले ना माझे. 6,000 मग 600 रुपयाचे डाग आहे. बांधाय की व्हायच लागलं गेलं का पैसे अजून नाही केलं तसं. 30चा 35चा आहे. 30चा हेच पावसाळ्यात पाणी जाईल ना खाली. इथे टोकरी, या टोकरीमध्ये काही मासे आपण बघू शकतो. 1 मिनिट थांबा, मला फ्रंट कॅमेरा चालू करून दाखवतो. काही 1 किलो सापडले असतील ना आपल्याला. 1 किलोच्या आसपास असतील. तर नाना आतमध्ये गेलेले आहेत. थोड्या वेळाने ते बाहेर येतील आणि ते नेटमध्ये पण आपल्याला काही मासे दिसतील. जेव्हा ते बाहेर येईल ते आपण काढूया ते मासे त्यांच्यासोबत. हे अजगराला बघू शकता, आहे बारका अजगर.
अरे व्ह्यू भारी येतो रे इथून बघ, सूर्याचा व्ह्यू भारी येतो.